गुड मॉर्निंग गाईज. राधे राधे सगळ्यांना. आज मॉर्निंग झाली माझी गरम पाण्याने. त्यानंतर करून घेतली मी आंघोळ आणि पूजा. आज मी लावला कान्हाजीला हलव्याचा भोग. त्यानंतर करून घेतली तुळशी माताची पण पूजा वगैरे. त्यानंतर केला आम्ही नाश्ता. त्यानंतर माझ्याकडे आली होती माझी मम्मी आणि माझं बहीण लेक ओम. मम्मी बडे मम्मीकडून जेवण करून आली, त्याच्यामुळे ते काही जेवण करत नाहीये. ओम जेवण करून नाही आला, मावशीकडे जायचंय मावशीकडे जायचंय म्हणून तो घाईघाईने आला. आता जेवण वगैरे करते आहे, त्याच्यानंतर मी त्याच्याशी बोलते. ओम हा माझा बड्या दीदीचा मुलगा आहे आणि माझी मम्मी त्याला घेऊन आलेली आहे. त्याची मम्मी पण येणार थोड्या वेळानंतर. ते मी तुम्हाला समोर ब्लॉग मध्ये दाखवणार. हॅलो गाईज. हॅलो गाईज, बघा आमच्या घरी कोण आलंय. माझी दीदी आणि शिवम घेऊन आलेला आहे. माझं भासर लागेल तर कोण लागते? कोण लागते? आहे मुलगाच आहे. आमचा मुलगा आलाय. बहीणले आता तर त्यांना का समजणार आहे? बाचा म्हटलं तर समजतील त्याला. टोम्या कुठे गेलता तू? मी मोमोज खात होतो. खाल्ला का? हो. आणि अजून दिवसभर काय काय केलं तू? मी साईडवर गेलो, तिथे बंगलोचे काम पाहिले. गड्डे कसे होते हे बघितलं. मग पप्पी सोबत खेळलो. नेलंच होतं का तुला कुत्र्यांकडे त्या? ते तर दोन किती मस्त आहे. कोणते? हे जे रोडवर होते ऑफिस जवळ. ते तर पाळूनच ठेवलं आहे ना त्यांनी सगळीकडेच. अरे जिथं म्हटलं तिथे नाही का कुत्रे पाळून ठेवले. हा मोमोज खात होता ना, तर कामाने माहितीये का की म्हणजे त्या कुत्र्याला हे आहे का म्हणे बिस्किट दिले. आणि बिस्किट दिल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की मला असं वाटलं की ते तिथेच थांबणार. तिथे ते ऑफिस मध्ये चालले. मागे मागे ऑफिस घाबरून गेली. सर बोल आपण मी ज्या दिवशी घरी ऑफिसला गेलो ना त्या दिवशी 8 दिवस झाले सर ऑफिसला कुत्रे आले नाही म्हणे. कुत्रे मागायला तुमच्या बरोबर. ते गाडी दिसली असेल ना. थांबले. गाडी दिसली असेल ना. थांबा. चाय कॉफी ब्लॅक टी. तुला मॅगी? मॅगी नाही, त्यांना आताच मोमोज खाल्लेले आहे. एक पॅकेट बनवून देते ना. मोमोज खाल्ले? आणि तू खा ना. तिथं जायचं आहे. रोटरी क्लबला घेऊन जाता? घेऊन जा ना. किती वाजता चालले? तुमचं जेवणच कॅन्सल असेल. माझा व्हिडिओ नको, तुझं दिसत आहे. तुझे मी दिसत आहे. तुमचं जेवणच कॅन्सल असेल. मग नवीन ब्लॉग पण नवीन व्यक्ती घेतले ना. तू बारीक झाली दिसताय. गाईज कोणत्या अँगलनी बारीक दिसत? वजन वाढत आहे. इकडे कोणी पण आलं का बारीक झालं म्हणते. बघा बघा. हो कॉफी बनवते. चला याचा खरी बनवते कॉफी. आमच्याकडे आले आहे पाहुणे नाही, माझे घरचे झालेले. माझे दीदी आली बडेवाली आणि माझा भाचा आलेला आणि शिवम त्यांना घेऊन आलेला आता. तर मी बनवते आता कॉफी ब्लॅकवाली, ते पण विदाऊट शुगर. शिवम करीता आधी, मग बघू दीदीला काय लागते. मी दीदीसाठी काहीतरी बनवणार. त्याला तर बोलले की मॅगी वगैरे खा काही, आता माहिती नाही. मोमोज गुपचूप वगैरे खाऊन आलेला तो बाहेरून काकाजीसोबत आला. तो दुपारला, दीदी आत्ता आली. तो दुपारलाच आला पण साईडला गेलेला होता, म्हणजे याच्या काकाजीसोबत शिवमसोबत साईडवर गेलेला होता. आज मी घरीच आहे. 2-3 दिवस घरीच आहे. कारण की म्हणजे अजूनपर्यंत माझा थकवा गेलेलाच नाही. ट्रॅव्हलिंगमधून आल्यानंतर कपडे वगैरे क्लीन करणं तेच सुरू आहे. बघूया उद्यापासून माझं काय होते, जाणं होते बाहेर, कसं काय न्यू अपडेट्स. प्लीज आम्ही पिते आहे चाय, शिवम पिते आहे कॉफी. माझे हसबंड आत्ता आलेले. टाइम बघू शकता तुम्ही. टाइम काम बघा, काम किती आहे त्याच्या मागे. आणि जेवण करताना हे लहानच्या लेकरांसारखं हे कंपल्सरी आहे. बघा बघा गाईज बघा. आणि आज ते घेऊन आलेले माझ्यासाठी आईस्क्रीम. मी खाते आईस्क्रीम. ओम आमच्याकडे थांबलेला आज. मम्मी त्याची चालली गेली बडे मम्मीकडे. आईकडे पण जाणं गरजेचं आहे म्हणून. पण ओमाला आमच्याकडे थांबून दिला आम्ही. उद्याला आम्ही इथे रोटरी क्लब लागलेला आहे, तिथे आमचा एक स्टॉल आहे प्रॉपर्टीजचा. त्याच्याकरिता आज गेले होते यांनी. आता उद्याला आम्ही पण जाऊ, बघू कसं काय आहे. तर रोटरी क्लबला, चांदा पब्लिक ग्राउंडला. त्यानंतर तुम्हाला सांगू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आज काहीच केलं नाही, दिवसभर आराम केलेला. उद्याला बघू काय नवीन होणार.
त्यानंतर आम्ही दोघं खेळलो बॅडमिंटन. मग आमचं बघून शिवम पण बोलतो की चल मी पण खेळते. मग नंतर ते पण गाईज आता वाजलेले आहे रात्रीचे 11:15 आणि या दोघांना आता बघा बॅडमिंटन खेळणं सुचत आहे. ऑलवेज मी पण खेळली, मी दमलेली कारण जेवण वगैरे झालं आहे त्याच्यामुळे. पण हे दोघं बघा. सो गाईज असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, सपोर्ट करा.